हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 26 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सध्या घरामध्ये आकाश आणि नम्रता या दोघांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. सत्यनारायणची पूजा झाली, त्यानंतर बाकीचे सगळे विधी झाले, कार्यक्रम झाले आणि हे सगळं होत असताना जी माणसं घरात काम करायला आली होती, केटरिंगच्या गाडीबरोबर आली होती, त्यात 2 माणसं अशी होती ज्यांनी राजेशच्या ॲक्सिडेंटच्या वेळेस खोटी साक्ष दिली होती की राजेशचा अपघात झालाय आणि तो अपघात होताना आम्ही पाहिला. आणि ही माणसं घरात आल्यामुळे राजेश चांगलाच घाबरला आणि ईश्वरीने सुद्धा या माणसांना पाहिलं. ईश्वरीला आठवलं ही तीच माणसं आहेत ज्यांनी राजेशच्या अपघातामध्ये साक्ष दिली होती. पण राजेशने या माणसांना पैसे दिले आणि त्यांना पळून जायला सांगितलं. पण ईश्वरीने हे सगळं पाहिलंय. मग ईश्वरी या माणसांपर्यंत पोहोचणार का? राजेशचा ॲक्सिडेंट खोटा होता हे ईश्वरीला समजणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नम्रताने लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच गोड बनवलेलं असतं आणि सगळ्यांना ती खीर खायला देते. सगळेजण खीर खातात. रमाकांत नम्रताचं खूप कौतुक करतो की खीर अतिशय भारी झाली आहे, एकदम बढिया. नम्रता खुश होते. मामा म्हणतो हो हो खरंच खूप छान. आणि आकाश म्हणतो टू गुड, खूपच छान झाली आहे. नम्रता खुश होते. पण तेवढ्याच आकाश म्हणतो पण ईश्वरी जेवढी चांगली बनवते ना तेवढी चांगली नाही झाली आहे, यात साखर थोडी जास्त पडली आहे. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो. ईश्वरीला समजतं की नम्रता चिडणार आहे. आजी म्हणते ए गपरे, असं काही नसतं. आता पहिल्यांदाच तिने आपल्या किचनमध्ये केलं ना तर पहिल्यांदा कमी जास्त होऊ शकतं. मामा म्हणतो हो ना, खरंच खूप छान झाली आहे. पण नम्रताचा चेहरा पडलेलाच असतो. ईश्वरीला हे समजतं आणि ईश्वरी म्हणते आकाश भाऊजी असं काही नाही आहे, मी ही खीर बनवायला माझ्या नमुताईकडूनच शिकली आहे. म्हणजे मला जे काही शिकवलं आहे ना ते सगळं नमुताईने शिकवलं आहे. हे ऐकून नम्रता खोटं खोटं हसण्याचं नाटक करते. पण तिला राग आलाय हे काही जणांच्या लक्षात येतं. आणि मग आजी म्हणते ईश्वरी आज आपण सत्यनारायणची पूजासुद्धा करून घेऊया. ईश्वरी सगळी तयारी करायचं म्हणते आणि त्याच वेळेस पोलीस इन्स्पेक्टर तेथे येतात. हे तेच इन्स्पेक्टर असतात ज्यांनी शुभूला पकडलंय. आकाश पुढे येतो आणि विचारतो काय झालं इन्स्पेक्टर, शुभूच्या केसबद्दल तुम्ही बोलायला आलाय का? इन्स्पेक्टर म्हणतो नाही आम्हाला. आणि तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते मी त्यांना बोलवलंय. अंजलीने पोलिसांना बोलवलंय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नक्की काय कारण असेल हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि मग ईश्वरी, अर्णव, अंजली सगळे या इन्स्पेक्टर जवळ येतात. आजी विचारते काय झालं अंजू, तू या सगळ्या पोलिसांना येथे का बोलून घेतलंय? तर अंजली सांगते तुम्ही बसा या अचानक लग्न करून आलेल्या जोडप्याचे लग्नाच्या नंतरचे विधी करत. पण येथे माझ्या संसाराचं काय सुरू आहे, माझं लग्न कोणत्या परिस्थितीत आहे याचं तुम्हाला काही काळजी नाही आहे, काही देणं घेणं नाही आहे. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. अंजली सांगते माझ्या नवऱ्याचा अपघात झाला, त्याची मेमरी गेली, त्यानंतर आमचा संसार कसा सुरू आहे ना याची कोणालाही काळजी नाही आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याचा अपघात कसा झाला, कुणी घडून आणला हे सत्य जाणून घेण्यासाठीच मी इन्स्पेक्टरला इथे बोलवलं आहे की केस किती पुढे गेली आहे, त्यात काही प्रोग्रेस झाली की नाही. अर्णव हा अंजलीला समजावून सांगतो ताई तुला गैरसमज झाला आहे, उलट तू इन्स्पेक्टरला विचारू शकते. मी रोज इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि केसमध्ये काही प्रोग्रेस झाली आहे का, काही नवीन क्लू मिळाला आहे काय याबद्दल विचारणा करत असतो. इन्स्पेक्टर सांगतो हो मॅडम, अर्णव सर खरं बोलताय, ते आम्हाला रोज कॉल करतात आणि केसमध्ये काय प्रोग्रेस झाली याबद्दल विचारतात. अंजली म्हणते ठीक आहे मानलं मी, पण केसमध्ये काही प्रोग्रेस होतच नाही आहे ना, ही केस काही साधीसुधी नाही आहे, माझ्या नवऱ्याचा खूप मोठा अपघात झाला होता. तर इन्स्पेक्टर सांगतो खरं आहे तुमचं, ही केस काहीतरी वेगळीच आहे हे आम्हाला सुद्धा कळलं आहे. कारण या केसचे जे 2 आय विटनेस होते ना ते सुद्धा गायब आहेत. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. इन्स्पेक्टर सांगतो तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, काही कळलं की लगेच तुम्हाला सांगतो. असं म्हणून इन्स्पेक्टर आणि हवालदार तेथून निघून जातात. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी ही आकाश आणि नम्रताच्या सत्यनारायणच्या पूजेसाठी तयार झालेली असते. ती खूप सुंदर दिसत असते पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. तिला आठवतं आज आकाश आणि नम्रता लग्न करून आले तेव्हा घरात किती मोठा गोंधळ झाला, मामीने आकाशच्या थोबाडीत मारली, मग आमचे संस्कार काढले, हे सगळं तिला आठवतं. अर्णव तेथे येतो. ईश्वरी खरंच खूप छान दिसत असते पण ती दुःखी आहे हे अर्णवच्या लक्षात येतं. अर्णव विचारतो काय झालं मिस इंदोर,
किती छान तयार झाली आहेस तू, पण चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. ईश्वरी म्हणते, नाही सर, असं काही नाहीये. अर्णव ईश्वरीला विचारतो, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तू खोटं बोलतीये. ईश्वरी सांगते, सर ते नमुताईबद्दल. अर्णव म्हणतो, आता ते सगळं विसरून जा. सगळ्यांनी त्यांचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे आणि मामी तर तसं पण ते करणार नव्हतीच. तू टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. आणि तेवढ्यात अर्णवला जोरजोरात शिंका येऊ लागतात. अर्णव विचारतो, मी सिंदूर हा कोणता परफ्यूम लावलाय? ईश्वरी म्हणते, सर छान आहे ना, तुम्हाला सुद्धा लावते. असं म्हणून ईश्वरी अर्णवला सुद्धा हा परफ्यूम लावते. अर्णव म्हणतो, अरे देवा, हे तर लिलीच्या फुलांचा सुगंध आहे. तुला माहिती आहे ना, मला त्याची ॲलर्जी आहे. ईश्वरी सुद्धा हे आठवतं. ईश्वरी म्हणते, हे भगवान, हे काय झालं? तुम्हाला तर ॲलर्जी आहे, आता काय करायचं? अर्णव चिडून म्हणतो, तुझ्या लक्षात राहत नाही का, आता मला किती त्रास होईल? तर ईश्वरी म्हणते, सर काही त्रास होत नाहीये, 1-2 शिंका आल्या फक्त. आणि तसा पण हा लिलीच्या फुलांचा ओरिजिनल सुगंध नाहीये, सिंथेटिक फ्रेग्रन्स आहे. तुम्हाला काही त्रास व्हायचा नाही, पण अर्णवला एकानंतर एक शिंका येतच असतात. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एक काम करा, तुमच्या शिंका खा. शिंका खाऊन तुमचं पोट भरलं का मग खाली या, तोपर्यंत मी खाली जाते. ईश्वरी जाऊ लागते, पण अर्णव तिचा हात पकडतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो, खूप छान दिसतीयेस. ईश्वरी लाजते. अर्णव म्हणतो, खरंच खूप छान दिसतीयेस. आणि ते काय म्हणतात, ते काला टीका, थांब काला टीका लावतो, नजर ना लगे. असं म्हणून अर्णव ईश्वरीच्या डोळ्यातलंच काजळ काढतो आणि तिला काला टीका लावतो. ईश्वरी खूप लाजते आणि तेथून पळून जाते. अर्णवलाही आनंद होतो. आणि इकडे राजेश त्याच्या बँगलोरच्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असतो. अंजली रूममध्ये नसते. राजेश म्हणतो, अगं बाबू, मला आहे ना खूप काम आहे इकडे, सगळा ब्रँडचा लोड माझ्यावरच आहे ना, म्हणून मला तुला भेटायला येत नाहीये. पण तू काळजी करू नको, मला जसा वेळ भेटेल ना तसं मी तुला लगेच भेटायला येईल. पण तेवढ्यात कन्नू रडू लागते. राजेश चिडून म्हणतो, ए गपना, कळत नाही का, तुझा बाप त्याच्या सावजशी बोलतोय, अशाने सगळे आयटम पळून जातील ना, गब्बस शांती ठेव. नुसती आरडत ओरडत असते, मूर्ख कुठली. राजेश त्या बिचाऱ्या लहान कन्नूवरच ओरडतो. तेवढ्यात अंजली तेथे येते. अंजलीला पाहून राजेश फोन कट करतो आणि डोकं दुखण्याचं नाटक सुरू करतो. अंजली म्हणते, काय अहो, कन्नू रडतीये, तिला घ्यायचं ना, तसेच उभे राहिलात तुम्ही. राजेश हा तिच्याकडे पाहतो, पण अंजलीचं सगळं लक्ष कन्नूकडे असतं. अंजली कन्नूला शांत करते. राजेश पुन्हा एकदा डोकं धरून बसतो. अंजली विचारते, काय झालं तुम्हाला? राजेश सांगतो, काय झालं काय माहीत, अचानक डोकं दुखायला लागलं, अंधाऱ्या आल्या, आजकाल असंच होतंय. अंजली त्याला पाणी प्यायला देते आणि विचारते, डॉक्टरांना बोलू का? राजेश सांगतो, नाही, आता घरात कार्य आहे ना, मी संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊन येईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ अंजली मॅडम. अंजली मॅडम, आजकाल आहे ना मला हा त्रास खूप होतोय. अंजली म्हणते, तुमच्या डोक्याला दुखापत झाली होती ना अपघातात, त्याच्यामुळे असं होतंय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी या केसच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला कॉल केला होता, त्यांना बोलून घेतलंय आणि तुमची केस रिओपन करायला सांगितली आहे. हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो. राजेश विचारतो, का? तर अंजली सांगते, असं काय करताय, तुमचा अपघात कसा झाला, कुणी घडून आणला, हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना, म्हणून मी असं केलंय. तुम्ही काळजी करू नका, मी त्या माणसांना सोडणार नाहीये ज्यांच्यामुळे तुमचा हा अपघात झाला आणि तुमची मेमरी गेली आहे. असं म्हणून अंजली तेथून निघून जाते. राजेश विचार करतो, ही बावड बायको आहे ना, एक दिवस माझी वाट लावणार आहे. आता या केसमधून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढावाच लागेल, असा विचार राजेश करतो. आणि इकडे हॉलमध्ये आकाश आणि नम्रता या दोघांच्या सत्यनारायणच्या पूजेची तयारी सुरू असते. मामा गुरुजींची चौकशी करत असतो आणि इकडे ईश्वरी आणि आजी दोघी तयार होऊन अंजलीच्या रूममध्ये येतात. अंजली आणि मामी तेथे असतात. आजी म्हणते, काय अंजू, अजून तू तयार झाली नाहीयेस, चल लवकर तयार हो आणि कन्नूला सुद्धा चांगलं तयार कर. तर अंजली चिडून म्हणते, आजी मी तुला आधीच सांगितलंय, मला या सत्यनारायणच्या पूजेला यायचं नाहीये. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होतीये, पण माझ्या संसाराची वाट लागलीये, त्याचं कुणी पाहायचं? आजी विचारते, नेमकं काय झालंय? तर अंजली चिडून म्हणते, या ईश्वरीला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं, तेव्हा 24 तासांच्या सगळे पुरावे घेऊन आली, पण येथे माझ्या नवऱ्याचा अपघात कसा झाला, कुणी घडवला, त्याबद्दलच्या पुराव्यांबद्दल तर कुणीच सिरियस नाहीये, कुणी त्याबद्दल विषयसुद्धा काढत नाही. ईश्वरी म्हणते, ताई तसं नाहीये, अर्णव सर अधूनमधून कॉल करत असतात. अंजली चिडून म्हणते, अधूनमधून? तू तुझ्या तोंडाने सांगतीये की तुम्ही सिरियस नाही आहात, अधूनमधून कॉल करताय, मग कशाला उगाच बतावण्या करतेस? ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी आणि आजी दोघी बाहेर निघून जातात. थोड्या वेळानंतर
आकाश आणि नम्रताच्या लग्नानंतरच्या सत्यनारायण पूजेला सुरुवात होते. दोघे अतिशय सुंदर दिसत असतात आणि पूजा सुरू असते. रमाकांत, आजी, मामा सगळे बसलेले असतात. आजी विचारते, काय रे अविनाश, वल्लरी नाही आली का? तर मामा सांगतो, अगं आई, तिच्याशी कोण डोकं लावणार आहे, ती नाही येणार. आणि आज इतका चांगला दिवस आहे, तिच्याशी उगाच वाद घालून मला माझा मूड खराब नाही करायचा आहे. आजीला सुद्धा हे पटतं. तेवढ्यात केटरिंगवाल्यांचा टेम्पो बाहेर येतो. मामा घराबाहेर येतो आणि या लोकांना सांगतो, तुम्ही मागच्या बाजूला सगळं सामान खाली करा आणि काही लागलं सांगा, आम्ही आहो घरात. टेम्पोवाले हो म्हणतात आणि मग सत्यनारायणची पूजा संपन्न होते. आकाश आणि नम्रता आजीचा आशीर्वाद घेतात, रमाकांतचा आशीर्वाद घेतात, मामाचा आशीर्वाद घेतात. घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि मग एक एक करून सगळेजण सत्यनारायण भगवानची पूजा करतात. अर्णव नाही म्हणत असतो, पण ईश्वरी त्याला आपल्याजवळ बसवते आणि पूजा करायला लावते. आणि हे दोघे पूजा करत असताना त्याच वेळेस 2 माणसं घरी येतात. ही 2 माणसं तीच आहेत जी केटरिंगच्या गाडीबरोबर आली आहे आणि ही तीच 2 माणसं आहेत ज्यांना राजेशने खोटी साक्ष द्यायला सांगितली होती की त्याचा अपघात झाला आहे. फ्रेंड्स, काही महिन्यांपूर्वी राजेशला ट्रकने उडवलं होतं आणि हा अपघात झालाच नव्हता, हे सगळं खोटं होतं. राजेशचा कधीच कोणता अपघात झालेला नाही आहे, त्याला कधीच कोणत्या ट्रकने उडवलं नाही आहे. पण या 2 माणसांना पैसे देऊन त्याने खोटी साक्ष द्यायला लावली होती की माझा अपघात झाला आहे. आणि ही 2 माणसं अर्णवला पाहतात. त्यांना समजतं हे तर अर्णव राजशिर्केचं घर आहे. हे माणसं खूप घाबरतात आणि म्हणतात, हे आपण तर राजशिर्केंच्या घरी आलो आहे, चल पळ इथून, नाहीतर आपलं काही खरं नाही. हे 2 लोक पळून जाणार. तेवढ्यात मामा त्यांना थांबवतो आणि म्हणतो, काय पाहिजे रे, कुठे चाललात? तरी माणसं म्हणतात, काही नाही साहेब, ते थोडं पाणी पाहिजे होतं. मामा म्हणतो, असं सांगा ना मग. मामा पाणी आणायला जातो. ही माणसं स्वतःचं तोंड लपवतात. मामा पाणी घेऊन परत येतो आणि बाटली घेण्याच्या बहाण्याने हा माणूस हात पुढे करतो. त्याच्या तोंडावरचा कपडा खाली येतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला पाहते आणि ईश्वरीला आठवतं या माणसाला कुठेतरी पाहिलंय, पण ईश्वरीला नीट काय आठवत नाही. तेवढ्यात नम्रता म्हणते, ईशू चहा पिना. त्यामुळे ईश्वरीच्या मनातून हा विषय निघून जातो. पण अर्णवचं लक्ष असतं की ईश्वरीच्या मनात नेमकंच काहीतरी चाललंय. सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर लग्नानंतरच्या विविध विधींना सुरुवात होते. नम्रता आणि आकाश बसलेले असतात आणि मामा म्हणतो, चल आकाश, आता नम्रताला नाव ठेव. आकाश विचारतो, काय? तर मामा सांगतो, अरे हा नाव ठेवण्याचा विधी आहे, म्हणजे लग्नानंतर नवऱ्याला एक संधी मिळते बायकोचं नाव बदलण्याची. आता तू या तांदळावर अंगठीने नम्रताचं नवीन नाव लिहायचंय. सांग बरं, काय नाव ठेवणार आहे? नम्रता आकाशकडे पाहत असते उत्सुकतेने. आकाश म्हणतो, नाव तर तेच ठेवायचंय, नम्रता. मामा म्हणतो, आणि उखाणासुद्धा घ्यावा लागेल बरं का? आकाश म्हणतो, ठीक आहे. आणि मग आकाश अंगठीने नम्रता हे नाव लिहित असतो. आणि ईश्वरीला आठवतं की आमच्या लग्नाच्या वेळेससुद्धा असंच झालं होतं. आणि अर्णवला हे समजतं की ईश्वरी काय विचार करतीये. अर्णव विचारतो, काय नाव ठेवलं? ईश्वरी सांगते, मिस इंदोर. हे ऐकून अर्णव खुश होतो. आणि इकडे आकाश हा नम्रता नाव लिहितो आणि मग त्यानंतर एक छान उखाणासुद्धा घेतो. हा उखाणा खूप छान असतो आणि त्यामुळे मामा टाळ्या वाजवतो. सगळे खूप खुश होतात. तेवढ्यात मामी आणि अंजली दोघी तयार होऊन येतात. राजेशसुद्धा आलेला असतो आणि या दोघी तोंड वाकडं करतात. राजेश फोन करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडतो आणि त्याच वेळेस त्याची नजर या 2 खोटी साक्ष देणाऱ्या माणसांवर पडते. राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. हे दोघे इथे काय करताय? राजेश त्यांच्याकडे जाणार इतक्यात अंजली तेथे येते आणि म्हणते, अहो, एक काम करता का? तुम्ही कन्नूला सांभाळा ना, कारण आजी मला नम्रताची ओटी भरायला सांगणार आहे. तुम्ही तिला सांभाळा, मी तेवढं करते. तर राजेश म्हणतो, हो, मी ना एक महत्त्वाचा कॉल करतो आणि लगेच जातो, तू जा आतमध्ये. अंजली आतमध्ये निघून जाते. राजेश या 2 माणसांजवळ येतो आणि त्यांना जाब विचारतो, येथे काय करताय तुम्ही? ही माणसं सांगतात, ओ साहेब, आम्हाला काय माहीत, हे राजेश शिर्केंचं घर आहे. राजेश चिडून म्हणतो, अरे मग माहिती करून यायचं ना. तुम्हाला दोघांना त्यांनी पकडलं ना तर तुम्ही तर मराल, मला सुद्धा माराल. चला निघा इथून. असं म्हणून राजेश त्यांना घराबाहेर हाकलून लावतो. आणि इकडे घरामध्ये ओटी भरण्याची सगळी तयारी झालेली असते आणि आजी अंजली आणि मामीला ओटी भरायला सांगते. पण या दोघीही जागेवर तशाच उभ्या राहतात. सगळ्यांना खूप टेन्शन येतं की या ओटी का भरत नाहीये. अंजली विचार करते, फक्त आजीने सांगितलंय ना म्हणून मी ओटी भरतीये, नाहीतर मला काहीच इंटरेस्ट नाहीये. आजी अंजलीला पुन्हा हाक मारते. अंजली नाईलाजाने पुढे येते आणि नम्रताला हळद कुंकू लावते, तिची ओटी भरते. मग आजी वल्लरीला पुढे यायला सांगते, पण वल्लरी तोंड वाकडं करून बसलेली असते. सगळ्यांना खूप टेन्शन येतं
की वल्लरी ओटी भरते की नाही. आणि मग मामा हा वल्लरीला म्हणतो, वल्लरी चल ओटी भर. वल्लरी स्पष्ट शब्दात नकार देते, मी भरणार नाही. आकाश म्हणतो, मॉम सॉरी, आता जे झालं ते झालं ना, प्लीज माझ्यासाठी ओटी भर ना. तर वल्लरी चिडून म्हणते, तू माझ्यासाठी तिला सोडणार आहे का, हे लग्न मोडणार आहे का. आकाशला वाईट वाटतं. तर मामा म्हणतो, वल्लरी तुझ्या मनातील अडी अजून गेली नाही आहे का, चल बरं लवकर ओटी भर. पण वल्लरी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. आणि मग नम्रता वल्लरीला म्हणवते, आई. हे ऐकून वल्लरीला खूप राग येतो. नम्रता म्हणते, आई आम्हाला मान्य आहे, आम्ही तुमच्या सगळ्यांच्या संमतीशिवाय लग्न केलं, आमची खूप मोठी चूक झाली. पण यानंतर आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय आणि तुमच्या इच्छेशिवाय काहीच करणार नाही. पण प्लीज आता सगळं विसरून जा आणि मी तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल असं वचन मी तुम्हाला देते. मामीला खूप राग आलेला असतो, पण नाईलाजाने मामी नम्रताजवळ येते आणि नम्रताची ओटी भरते. ओटी भरण्याचा हा कार्यक्रम जरी पार पडतो, त्यामुळे आकाश नम्रता हे दोघे खुश असतात. आणि मग थोड्या वेळानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. मामा म्हणतो, चल आकाश आता जिलेबी तोडायचा कार्यक्रम आहे, जिलेबी तोड. आणि आकाश चक्क जिलेबी हाताने तोडतो. सगळेजण डोक्याला हात लावून घेतात, हसू लागतात. मामा म्हणतो, अरे वा किती छान जिलेबी तोडली आहे. अरे मूर्ख माणसा, अशी जिलेबी नसते तोडायची, ती मुखात ठेवायची असते तुझ्या, आणि मग तुझ्या बायकोने नम्रताने तिच्या मुखाने ती तोडायची असते. तर आकाश म्हणतो, असं सांगा ना काय मुखात मुखात करताय. आणि आकाश हा त्याच्या मुखात ही जिलेबी ठेवतो आणि नम्रताकडे पाहतो. नम्रता खूप लाजते, आजूबाजूला सगळ्यांकडे पाहते. सगळे हसत असतात, फक्त मामी आणि अंजलीला सोडून या दोघी तोंड वाकडं करतात. आकाश पुढे पुढे येत असतो आणि मग नम्रता ही जिलेबी तोडण्याचा प्रयत्न करते, तर आकाश तोंड इकडे फिरवतो. नम्रता हसते आणि म्हणते, काय करताय आकाश. आकाश हा तोंड इकडे तिकडे करत असतो, पण नम्रता ही कशीबशी जिलेबी तोडते, खाते, खूप लाजते. आकाशसुद्धा खुश होतो, सगळे खुश असतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. मामाला हे दिसतं आणि मामा विचारतो, काय मग अर्णव, ईश्वरी काय हसताय लाजताय, तुम्हाला सुद्धा हे करायचं आहे का, तुमच्या लग्नाच्या वेळेचं आठवलं. अरे हो, तुमच्या लग्नाच्या वेळेस तर असं काही झालंच नव्हतं, मग आत्ता संधी आहे, आत्ता करता येईल ना. मामा हा आकाशला इशारा करतो. आकाश म्हणतो, हो 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 नक्की नक्की, दादा वहिनीचं हे झालंच नव्हतं, आत्ता आपण करू शकतो, हा सीन आपण रिक्रिएट करू शकतो. पण नम्रता खूप चिडते आणि म्हणते, आकाश लग्न आपलं झालं आहे ना, मग त्यांना कशाला बसवताय. तर आकाश म्हणतो, खरं आहे, पण त्यांच्या लग्नाच्या वेळेस सगळं झालं नव्हतं ना, आत्ता केलं तर काय फरक पडतो, तू शांत बस. नम्रता खूप चिडते आणि आकाश हा अर्णवला म्हणतो, चल दादा बस. अर्णव म्हणतो, नाही नाही नाही, असं कसं, तुमचं लग्न आहे ना, तुम्ही एन्जॉय करा, सगळ्या रीती तुम्ही पूर्ण करा, आम्ही काही करणार नाही आहे. पण मामा काहीच ऐकत नाही. अर्णव आणि ईश्वरीला सोफ्यावर बसवतो. आकाश आणि नम्रता उभे राहतात आणि मामा म्हणतो, चल 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 लवकर घे जिलेबी तोंडात, जास्त वेळ नाही आपल्याकडे. अर्णव म्हणतो, मला आहे ना एक महत्त्वाचा कॉल आला आहे, मी कॉल करून येतो. मामा चिडून म्हणतो, आता फक्त हा प्रेमाचा कॉल, दुसरा कोणता कॉल नाही, चल लवकर जिलेबी घे. अर्णव जिलेबी तोंडात ठेवतो आणि मामाकडे पाहून विचारतो, ठीक आहे का. मामा म्हणतो, आता काय मी तोडू, तिच्याकडे पहा. आणि अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो. सगळे खूप हसतात, लाजतात. ईश्वरी आणि अर्णव तर खूपच लाजत असतात. ईश्वरीला काय करावं ते कळतच नाही. मामी अंजली तोंड वाकडं करतात आणि मग अर्णव हा ईश्वरीच्या जवळजवळ येत असतो. ईश्वरी खूप लाजते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आकाश आणि नम्रता या दोघांच्या लग्नानंतरचे जवळपास सगळे विधी आजच पूर्ण झाले आहेत आणि या दोघांच्या लग्नानंतर आता मालिकेत नवीन नवीन ट्विस्ट येतील. सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे नम्रता ही नवीन व्हिलन बनणार आहे. आजचा एपिसोड भारी होता, सगळे विधी पाहायला मजा आली. त्यात अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जेव्हा जिलेबी तोडतील तेव्हासुद्धा खूपच रोमॅन्टिक वातावरण असेल, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ईश्वरी अर्णवला त्या केटरिंग कंपनीबरोबर आलेल्या 2 माणसांबद्दल सांगेल ज्यांनी राजेशच्या केसमध्ये खोटी साक्ष दिली होती. अर्णव आणि ईश्वरी घराबाहेर येतील. केटरिंगच्या बाकीच्या लोकांना विचारतील की ती 2 माणसं कुठे जी तुमच्याबरोबर आली होती. तेवढ्यात मामीसुद्धा घराबाहेर येणार
आणि जे जग पाहू शकत नाही ते मामी पाहते. जे ईश्वरी आणि अर्णवला दिसणार नाही ते मामीला दिसणार. अर्णव आणि ईश्वरी इकडे चौकशी करत असतील आणि तिकडे मामीला दिसेल की राजेश या दोन माणसांना पैसे देतोय. त्यामुळे मामीला मोठा धक्काच बसणार. तिच्या मनात संशय येणार की हे नेमकं चाललंय तरी काय, जावई बापू या दोन माणसांना का पैसे देत आहे. आणि मग राजेश या माणसांना पैसे देऊन हाकलून लावेल आणि तो आतमध्ये येत असेल. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव या दोन माणसांना शोधायला बाहेर जात असतील. ईश्वरी राजेशला विचारेल, जीजू तुम्ही बाहेर कुठे गेला होता. ईश्वरीला संशय येणार. तर राजेश म्हणेल, मी फक्त कॉलवर बोलायला गेलो होतो, रेंज येत नव्हती ना नेटवर्क, म्हणून बाहेर गेलो होतो. असं म्हणून राजेश तेथून काढता पाय घेणार. पण ईश्वरी ही गेटच्या बाहेर पाहिल तर तिथे तिला एक गमछा पडलेला दिसणार आणि ईश्वरीच्या लक्षात येईल की हा तोच गमछा आहे जो त्या दोन माणसांपैकी एका माणसाने घातला होता. याचा अर्थ ती माणसं बाहेर गेलीत आणि राजेश हा तेथेच होता. मग राजेशचा आणि त्या दोन माणसांचा काय संबंध, याबद्दल ईश्वरीला शंका येईल. मग ईश्वरीच्या लक्षात हे येईल का की ही तीच दोन माणसं होती ज्यांनी राजेशच्या अपघाताच्या केसमध्ये साक्ष दिली होती आणि राजेशचा अपघात झाला असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जर ईश्वरी या दोन माणसांपर्यंत पोहोचू शकली तर ईश्वरीला सत्य कळेल की राजेशचा कधी अपघात झालाच नव्हता आणि राजेशने अपघाताचं, ऑपरेशनचं, मेमरी गेल्याचं हे सगळं नाटक केलंय. एडा बनून तो पेढा खातोय. ईश्वरीला हे समजेल का, हे पाहायला खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, आता आकाश आणि नम्रताचं लग्न झालंय. सुप्रिया रमाकांत हे प्रकरण सुद्धा शांत झालंय आणि आता पुढील फोकस असणार आहे राजेशवर. राजेशने अपघाताचं नाटक केलं होतं आणि त्याची मेमरी गेली आहे, हे सगळं नाटक आहे. हे लवकरच ईश्वरी आणि अर्णवला समजेल असं वाटतंय. पण राजेश हा सुद्धा काही कच्चा खेळाडू नाही आहे. जसं मामीने सगळं काही होऊन सुद्धा स्वतःला वाचवलंय, मामीपर्यंत कुणीच पोहोचू शकलं नाही, तसंच या राजेशपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप अवघड दिसतंय. आणि राजेश हा सहजासहजी कोणाच्या हाताला लागेल असं वाटत नाही. राजेशने डोकं दुखण्याचं नाटक केलं होतं अंजलीसमोर. कदाचित तो हे नाटक पुढे कंटिन्यू करेल आणि असं दाखवेल की त्याची स्मरणशक्ती परत आली आहे. आणि एकदा का त्याची स्मरणशक्ती परत आली, अंजलीसुद्धा या ॲक्सिडेंटचा विषय काढणार नाही आणि ही दोन माणसं नाही सापडली तर ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा काही समजणार नाही. एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा ही मालिका आता दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. एवढं मात्र खरं. तर तुम्हाला काय वाटतं, राजेशच्या खोट्या अपघाताचं सत्य ईश्वरी अर्णवला कळेल का? ते राजेशचा खरा चेहरा अंजलीसमोर आणू शकतील का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.